नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी असणार आहे. सर्वात मोठी बघा, 10 डिसेंबरचे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे. जर आपण पाहिलं तर बघा, मोठी खुशखबर आहे. सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. थेट 2100 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. थेट 2100 रुपये तुम्हाला येणार आहेत. आता हे जे काही पैसे तुम्हाला या दिवशी येणार आहेत, कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर नवीन मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. आता ही मोठी घोषणा काय, तर बघा, जवळपास 35 ते 50 लाख महिलांना आता पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत. 35 ते 50 लाख महिलांचे पैसे या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी होण्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच 35 ते 50 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. आता यामध्ये तुमचे पण पैसे बंद झाले आहेत का ते कसं चेक करायचं ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा, संपूर्ण समजून जाणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल. जवळपास 35 ते 50 लाख महिलांचे पैसे या ठिकाणी आता बंद होणार आहेत. यामध्ये तुमचे पैसे बंद झालेत की तुम्हाला पुढचा हप्ता येईल हे कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, लगेच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, सर्वात मोठी खुशखबर देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2100 रुपये येण्याच्या संदर्भात 2100 रुपये तुम्हाला आता ह्या तारखेला जमा होणार आहेत. ती तारीख देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच काही महिला ज्या आहेत, म्हणजे 35 ते 50 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. मग त्यामध्ये तुमचं पण नाव आहे का, तुमचे पण पैसे बंद झाले आहेत का ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये चेक करता येईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणार आहे पुढचा हप्ता तुम्हाला येईल किंवा नाही. ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण संपूर्ण माहिती समजूया. सर्वात अगोदर तुम्हाला या दिवशी पैसे येणार का ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत, तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित असते. बघा, पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो, या दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये. पाहू शकता बघा, या दिवशी मिळणार 2100 रुपये. आता सर्व महिलांना याच दिवशी पैसे वाटप होणार आहेत. कोणत्या तारखेला पैसे वाटप होतील ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आता 35 ते 50 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. 35 ते 50 लाख महिला. आता यामध्ये तुमचं पण नाव आहे का ते कसं चेक करायचं, म्हणजेच तुम्हाला पुढचा हप्ता येणार किंवा नाही हे कसं चेक करायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लगेचच आता आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील सरकारी महिला सशक्तीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. बघा, महाराष्ट्र सरकारने जुलैपासून ही योजना सुरू केलेली आहे. जुलैपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, या योजनेमध्ये दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतात. आता यामध्ये 2100 रुपयांची वाढ होणार आहे पुढच्या अर्थसंकल्पापासून, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. पुढे बघा, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जातं. बघा, 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आता काहीच दिवसांमध्ये याच्यात वाढ होऊन 2100 रुपये होईल. ठीक आहे, सरकारकडून ही रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. बघा, आता जे 2100 रुपये वाटप सुरू होणार आहे, तर हे 2100 रुपये जे सुरू होणार आहे, तर हे तुम्हाला जर हवे असतील तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं DBT ॲक्टिव्ह असणं. ज्या ज्या महिलांचं DBT ॲक्टिव्ह आहे त्याच महिलांना पैसे येतील. म्हणजेच तुमचं आधार कार्ड लिंक आहे तर त्याच महिलांना हे पैसे आता यापुढे येणार आहेत. आधार कार्ड लिंक नाही तर पैसे पण नाही, अशी या ठिकाणी पद्धत आहे. त्यामुळे तुम्हाला DBT इनेबल करणं गरजेचं आहे. ज्या ज्या महिलांचं अजून झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, म्हणजेच तुम्हाला देखील 2100 रुपयांचे जे काही हप्ते आहेत ते त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल. पुढे बघा, सरकारचा या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 5 महिन्यांचे पैसे देण्यात आले. आत्तापर्यंत 5 महिन्यांचे
7,500 रुपये ह्या ठिकाणी महिलांना आलेले आहेत. सर्व महिलांना आलेले आहेत का? ज्या ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. भरपूर महिलांना वाटतं पैसे वगैरे काही मिळत नाही, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जास्तीत जास्त महिलांना म्हणजेच त्यावर विश्वास बसेल सर्व महिलांचा. त्यासाठी सर्व महिलांच्या माहितीसाठी तुम्हाला 7,500 मिळाले असतील तर 7,500 लिहून पाठवा. तुम्हाला 1,500 मिळाले असतील तर 1,500 लिहून पाठवा. तुम्हाला 4,500 मिळाले असतील तर 4,500 लिहून पाठवा. तुम्हाला 3,000 मिळाले असतील तर 3,000 लिहून पाठवा. पुढे बघा, महिलांना आता योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे. म्हणजेच बघा, पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची माहिती आपण पुढे पाहतो. तर त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. बघा, सोशल मीडियावर हा जो काही प्रश्न आहे तो खूप जास्त प्रमाणात उपस्थित केला जातो आहे. आता हा पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा वाटप होईल त्याची तारीख देखील आपण पुढे पाहणार आहोत. आता बघा, कधी मिळणार योजनेचा पुढचा हप्ता? तर राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 5 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सांगतो, ज्या ज्या महिलांना पैसे आलेत, मग तुम्हाला 7,500 आले तर ते लिहून पाठवा. 3,000 आले असतील तर 3,000 लिहा. 1,500 आले असतील तर 1,500 लिहा. 4,500 आले असतील तर 4,500 रुपये लिहा. सर्व महिलांना माहिती मिळायला पाहिजे, खोटी योजना नाही म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी वाटप होणार आहे. पुढे बघा, सरकारकडून 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे दिवाळी आधी एकत्रितपणे देण्यात आले होते. 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे, ठीक आहे. तेव्हा लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेत. शेवटचा हप्ता 3,000 रुपये देण्यात आला होता ना. ज्या ज्या महिलांना आला होता त्यांनी हो लिहून पाठवायचं आहे. आता महिलांना 6व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे. बघा, 4था 5वा हप्ता झाला, आता 6वा हप्ता म्हणजेच हा येणारा हप्ता, याची सर्वांना त्या ठिकाणी प्रतीक्षा आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. बघा, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामुळं डिसेंबर महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. बघा, डिसेंबरमध्ये म्हणजेच याच महिन्यात तुमच्या अकाउंटला पैसे येतील अशी चर्चा आहे. या महिलांना मिळणार नाहीत पैसे. तर बघा, आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत, त्याचं काय कारण आहे ते देखील आपण समजूया. तर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. बघा, आत्तापर्यंत जेवढे अर्ज आलेले आहेत त्यांची त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. आणि ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, आता काय नियम होते ते तुम्हाला माहिती आहेत, नसतील माहिती तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सर्व नियम सांगेल. आणि ज्या महिलांनी नियमांचं पालन केलं नाही त्या नियमांच्या पालनाच्या संदर्भातचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का? जर तुम्हाला तो व्हिडिओ पण पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. तुम्ही जर नियमांचं पालन केलं नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल. बघा, योजनेतून बाहेर केलं जाईल म्हणजेच तुमचे पैसे बंद होतील. तर अशा पद्धतीची ह्या ठिकाणी तपासणी देखील सुरू होत आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांनी नियमांचं पालन केलेलं असेल त्याच महिलांना आता यापुढे पैसे मिळतील, नाहीतर तुमचे पैसे बंद आता होणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे आणि लवकरच तुमचा पुढचा हप्ता देखील म्हणजेच डिसेंबरमध्येच तुम्हाला पुढचा हप्ता येणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.